भारत माता की जोरगेवार एवढे ऊर्जावान आहे. घुग्गुस किती ऊर्जावान असलं पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर हर महादेव. 2 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी तुमच्या नातेवाईकांनी आपल्या आजूबाजू असलेल्या 10 घरांना सोबत घेऊन 2 तारखेला आपल्या शारदाताई दुर्गम, पूजाताई दुर्गम आणि आपले विषयी उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करायला मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले माननीय देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी आपल्याला या ठिकाणी माझ्या मार्फत विनंती पाठवली आहे. खरं तर या सभेला उपस्थित आपले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी, आमदार देवराव भोंगळेजी, सुभाष कासनगुट्टवारजी, माननीय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय वैरागडेताई, अशोकराव जीवतळूजी, आपले सर्व WCLच्या माईंच्या जेवढ्या युनियन आहे त्या युनियनमध्ये महत्त्वाचे पदाधिकारी असलेले आमने शिवकुमार यादवजी WCL युनियनमध्ये त्यांनी प्रचंड मजबूतीने समस्या सोडवल्या आहे. माननीय अशोकराव जीवतोळेजी, रघुवीरजी अहिर, संजयजी तिवारी, प्रकाशजी देवतळे, शिवकुमारजी यादव, दशरथ सिंग ठाकूर, वंदनाताई हातगावकर, सविताताई दंडारे, रवीजी गुरनुले, मनोजजी पाल, श्यामजी कन्नम, अंजलीताई घोटेकर, राखीताई कांचनलावार, नामदेवजी डावुले, शारदाताई, विनोदजी चौधरी, हेमंतजी उरखोळे, सोनलजी भरटकर, निरीक्षणजी तांड्रा, मल्लेशजी भल्ला, या ठिकाणी उपस्थित सर्वच पदाधिकारी, काही मान्यवर खाली बसलेले आहेत, पत्रकार बंधू आहे. मी सर्वांची नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा करावी. बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही शारदाताई दुर्गमच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय किशोरभाऊ जोरगेवरच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक या ठिकाणी जे 20 नगरसेवक लढत आहे यांच्या नशिबाची नाही आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारच्या ज्या 55 योजना शारदाताई दुर्गमच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका घुग्गसमध्ये येणार आहे, या 55 योजनाची निवडणूक आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या सरकारच्या ज्या 48 योजना असतात त्या योजना घुग्गुसमध्ये पोहोचवणारी 2 तारखेची निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक या ठिकाणी माननीय किशोर जोरगेवारजी, देवराव भोंगळेजी, आपले पालकमंत्री अशोक उईकेजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी या जिल्ह्याच्या संपूर्ण योजनेच्या माध्यमातून 22 योजना या घुग्गुस शहराला लागू व्हाव्या याकरता बंधू भगिनी निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक ही पूजाताई दुर्गमच्या 124 योजनांना घेऊन येणार आहे आणि म्हणून 2 तारखेच्या निवडणूक ही या घुग्गुसच्या पुढच्या 5 वर्षाच्या विकासाचं विजन तयार करणारी निवडणूक आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2047चा संकल्प केला आहे. पण पूजाताई आपल्याला निवडून आल्याबरोबर आपल्या घुग्गुस शहराच्या 2030 मध्ये घुग्गुस शहर कसं असणार, 2035 मध्ये घुग्गुस शहर कसं असणार आणि येणाऱ्या 22 वर्षानंतर
घुगुस शहराला जन्म झालेलं बाळ, जन्म होणारं बाळ, याकरता लागणाऱ्या व्यवस्था कशा असणार, रस्ता, वीज, पाणी, रोजगाराच्या निर्मितीचे साधनं कशी असणार, याचा विकास आराखडा पूजाताई आपल्याला तयार करायचा आहे. हा विकास आराखडा आमचे नगरसेवक मंजूर करेल. या विकास आराखड्यावर माननीय किशोर जोरगेवारजी सही करतील आणि किशोर जोरगेवारची सही झाल्यानंतर माननीय पालकमंत्री अशोक उईके सही करतील. अशोक उईकेने सही केल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसजी घुगुसच्या विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देईल आणि 2047 घुगुस आणि नगरपालिकेच्या विकासाची रचना तयार होईल. बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी वचन दिलं होतं, जोरगेवारजीच्या कमळ चिन्हाला मतदान करा आणि आपण आपल्याला सांगितलं होतं की आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू करू. आणि ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, 20 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. आपण शब्द दिला, जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार राहील तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना चालू राहील आणि केवळ चालू राहणार नाही तर या योजनेला जोरगेवारजी अधिक मजबूत करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. या योजनेला वाढवण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, पूजाताई निवडून आल्याबरोबर मी जिल्हाधिकारी ही चर्चा केली होती. मी 1 महिन्यापूर्वी आलो होतो चंद्रपूरला. आपल्या घुगुसमध्ये आमच्या लाडक्या बहिणीचे 50 महिला बचत गट तयार करायचे आहे. एका बचत गटमध्ये 10 लाडक्या बहिणी आणि या लाडक्या बहिणींना घुगुसमध्ये रोजगाराकरता प्रति महिला बचत गट 1 लाख रुपयाचा चेक अनुदान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. आणि मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून जोरगेवारजी नागपूरमध्ये जसं 2000 महिला बचत गटांना आम्ही 1-1 लक्ष रुपये अनुदान दिलं. हे कर्ज नाहीये, अनुदान देणार आहे, फिरतं भांडवल आपल्याला देणार आहे आणि यातनं आपल्या कमीत कमी 1000 महिलांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी घुगुसमध्ये करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आपल्या सरकारने वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांना, घुगुसमधल्या शेतकऱ्यांना, चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांना, जो शेतकऱ्याच्या शेताचं पंपाचं विजेचं बिल आहे हे संपूर्ण विजेचं बिल माफ करू. एक जोरगेवारची कमळाची बटन बघा, माननीय जोरगेवार निवडून आले, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या महाराष्ट्रातल्या 27,000 कोटी रुपयाचं 45 लाख शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आपल्या सरकारने घेतला. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने एवढंच नाही तर पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याच्या शेताच्या पंपाचं विजेचं बिल आपलं सरकार शेतकऱ्याकडनं घेणार नाही. आणि आता तर जोरगेवारजी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे की कोळशावरची वीज चंद्रपूरला तयार होतं, कुऱ्हाडीला माझ्या गावात तयार होतं. ही वीज जेव्हा घुगुसला येतं, या कोळशावरची वीज 8 रुपये रेट आहे. प्रत्येक वर्षी कोळशाचा रेट वाढणार आहे. ही वीज प्रत्येक वर्षी 80 पैसे रेट वाढणार आहे. 5 वर्षांनी 2029 मध्ये कोळशाचा विजेचा रेट हा 12 रुपये होणार आहे. घुगुसच्या गरीब माणसाला 12 रुपये वीज देणं हे योग्य नाही आहे. एवढा पैसा गरीब माणसं भरू शकणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या सरकारने योजना तयार केली की आता कोळशावर तर वीज तयार होईलच, घुगुसच्या खाणीमध्ये कोळसा निघेलच, पण या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येत आहे. 2 रुपये 80 पैशामध्ये सूर्यावर वीज तयार होणार आहे, सूर्यावर वीज तयार होणार आहे. आणि 2029 मध्ये जोरगेवारजी तुम्ही जेव्हा मत मागायला याल, घुगुसच्या जनतेला 12 रुपये नाही 6 रुपये रेटने वीज मिळणार आहे. 6 रुपये रेटने 50% विजेचे रेट कमी करण्याचा निर्णय आपण करणार आहे. बंधू भगिनींनो, पूजाताईच्या निवडणुकीच्या नंतर पूजाताई आपल्या घुगुसमधल्या गरीब माणसाची यादी तयार करा, आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय लोकांची यादी तयार करा. मी जोरगेवारजीला विनंती करणार आहे,
मायनिंग फाउंडेशनचे पैसे हे सिमेंट रस्त्याकरता वापरतो, पण यावर्षी कमी वापरू आणि आमच्या घुग्गुसच्या जनतेच्या जे गरीब लोक विजेचं बिल भरू शकणार नाही त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सूर्यघर योजना आपल्याला लागू करायची आहे। एका घराला 30,000 रुपये खर्च येणार आहे। बंधू भगिनींनो, माझी विनंती दुर्गाताई तुम्हाला आहे, निवडून आल्याबरोबर यादी तयार करा, मान्य जोरगेवारजीची सही घ्या, जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगेल, मुख्यमंत्री सांगतील, जेवढे सूर्यघर लावून द्यायचे आपण घुग्गुसमध्ये लावू आणि सूर्यघर लागल्यानंतर 1 रुपया विजेचं बिल लोकांना येणार नाही। हे सूर्यघर लावण्याची योजना आपल्याला घुग्गुसमध्ये करायची आहे। बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने जाहीर केलं होतं, संकल्प केला होता, गाडी घोडा बंगला आहे, फार्म हाऊस आहे, मोठं घर बांधलंय, त्यांचं आम्ही कर्ज माफ करणार नाहीये, पण जो गरीब शेतकरी राब मेहनत करतो, 40-40 वर्ष शेतामध्ये मेहनत करतो, व्याज चक्रवाढ व्याज वाढत चाललाय, एक कपड्याच्या दुसरा कपडा घातला नाही, अशा गरीब शेतकऱ्यांचा 30 जून 2026च्या पूर्वी संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। आपलं सरकार कर्ज माफ करण्याचा निर्णय करणार आहे। एक कमळाचं मत जोरगेवारांचं या ठिकाणी किती महत्वाचं होतं बघा। आपलं सरकार आलं आणि आपल्या सरकारने या ठिकाणी योजना तयार केली। आता बंधू भगिनींनो, जोरगेवार कमर देऊन तर लढले, पण असे मानगोटी बसतात ना, आपला आमदार बहुत कलाकार माणूस आहे बरं। कलाकार म्हणजे दुसऱ्या अर्थाने नाही म्हणत मी, म्हणजे मंत्रालयाचा पहिला मजला माझा आणि 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री बसतात। हे जे निघतात पहिल्या मजल्यावरनं गोल 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 करत पहिले मला परेशान करतात, मग परेशान करत 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 शेवटी मुख्यमंत्र्याची सही आणतात। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे, घुग्गुसचे आमदार हे किशोर जोरगेवार आहे, याचा अभिमान मला आहे। किशोर जोरगेवारांनी मंत्रालयाच्या सर्व टेबलवर जाऊ जाऊ या मतदारसंघाच्या विकासाकरता विकासाचा संकल्प केला आणि मला या गोष्टीचा तुम्हाला सांगायला अडचण नाही आहे। किशोर जोरगेवार जेव्हा जेव्हा कुठल्याही मंत्र्याकडे जातात, जोपर्यंत मंत्री सही करत नाही तोपर्यंत जोरगेवार उभे राहतात आणि सही झाली का मग एका मिनिटात तुम्ही तुमचं पाहत बसा, माझं घुग्गुस मी पाहतो। अजून काही किस्से सांगेन मी नंतर, जेव्हा पदग्रहण समारंभाला तेव्हा बाकी किस्से सांगेन। बंधू भगिनींनो, किस्से म्हणजे चांगले किस्से। बंधू भगिनींनो, या ठिकाणी 94 कोटीची पाण्याची योजनेची सही घेण्याकरता कॅबिनेटच्या दिवशी म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री येतात, पण हे महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आले आणि यांनी मुख्यमंत्र्याची सही घेतली आणि 93 कोटी रुपयाची पाण्याची योजना या ठिकाणी मंजूर केली। भरपूर केलाय, मी त्याचा पाडा वाटणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आता मला त्यांनी जबाबदारी दिली आहे घुग्गुसमध्ये पट्टे वाटप करण्याची। तुम्ही जोरगेवारला मत दिलं, तुम्ही कमळाला मत निवडून आणलं, 288 पैकी 237 आमदार निवडून आले। महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मजबूत सरकार, 288 पैकी 237 आमदाराचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आलं। आणि बंधूंनो, मला आता महत्वाची जबाबदारी मिळाली आहे, ती म्हणजे महसूल खातं, म्हणजे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे। जोरगेवारजी एक आदेश पहिलेच पाठवला आहे नगरपालिकेमध्ये, आता पूजाताई गेल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे। 4 तारखेला एक आदेश पाठवला आहे, या आदेशामध्ये लिहिलं आहे, शिवकुमारजीने आताच सांगितलं, या राज्यातला तुकडेबंदी कायदा आम्ही आता हटवला आहे आणि या राज्यामध्ये 15/10/2024च्या पूर्वी घुग्गुसमध्ये ज्याने जिथं जिथं घर बांधलं असेल त्या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार घुग्गुस नगरपालिका करणार आहे, घुग्गुस नगरपालिका करणार आहे। बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर या घुग्गुस नगरपालिकेवर आता मी महसूल खात्याचं विमान उडवणार आहे। जोरगेवारजी,
विमान तुम्हाला उडवा लागणार आहे, तुमची सुरुवात करणार आहे. विमान म्हणजे एक महसूल खात्याचा ड्रोन सर्वे होणार आहे. हा ड्रोन सर्वे करताना या घुग्गुसमधली प्रत्येकाचं घर आम्ही मोजून देणार आहे. इंग्रजाच्या काळानंतर कधीच सर्वे झाला नाही. इंग्रजाच्या काळात सर्वे झाला होता, पण नंतर सर्वे झाला नाही, घराघराचं सर्वेक्षण झालं नाही. आता घुग्गुसवरनं आम्ही जे महसूल खात्याचा सर्वे करणार आहोत, आपलं ड्रोन फिरवणार आहोत. आता हुडकेश्वरला चालू आहे. हे ड्रोन जेव्हा घुग्गुसला येईल तेव्हा घुग्गुसच्या प्रत्येक प्रॉपर्टीचा सरकारी नकाशा, प्रॉपर्टी कार्ड, भूमी अभिलेख आम्ही करून देऊ, सिटी सर्वे आम्ही करून देऊ. आणि या सिटी सर्वे झाल्यानंतर सर्वांना मालकीचा पट्टा देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी करू. अमराई नगर असेल, उडिया मोहल्ला असेल, या सर्व मोहल्ल्याचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आम्ही करू, पट्टा देण्याचा निर्णय आम्ही करू. हे अधिकार माझेच आहे. गरज पडली जोरगेवारजी तर घुग्गुसला येऊन पट्टे वाटप करून देईल, गरज पडली तर घुग्गुसला येऊन पट्टे वाटप करून देईल. कारण महसूल मंत्र्याचे अधिकार असतात पट्टे वाटप करणे. ते पट्टे वाटपाचे अधिकार मला प्राप्त आहे. आणि एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात जे 30 लाख घरं दिले, 2.5 लाखाचं एक घर दिलं. या महाराष्ट्रातले जे 30 लाख घरं आहे त्यातले 1000 घरं घुग्गुसलाही आणून देऊ, जेणेकरून ज्यांना पट्टे वाटप होतील त्यांना घरही मिळाले पाहिजे, 2.5 लाखाचं घर मिळालं पाहिजे. ही योजना या ठिकाणी आपण करू. बंधू भगिनींनो, आपलं सरकार आलं आणि आपण निर्णय केला. खरं तर एक सांगायचं राहून गेलं जोरगेवारजी, हे जेव्हा आपण ड्रोन फिरू, विमान फिरू गावावरनं, या सर्वांचं सिटी सर्वे करू, तेव्हा प्रत्येक घराला 4000 रुपये खर्च येणार आहे. घुग्गुसला प्रत्येक घराला 4000 रुपये खर्च येणार आहे. पण तुम्ही आमदार जोरगेवारला निवडून दिलं, आता पूजाताईला निवडून देणार आहे. हे दोघंही मला सही करून पाठवतील. मी जिल्हाधिकाऱ्याला मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या घुग्गुसचे संपूर्ण पैसे सरकारने भरून 1ही रुपया घुग्गुसकरांना घ्यायचा नाही. हाही निर्णय आपण करण्याची योजना आपण करू. मोफत प्रॉपर्टी कार्ड, मोफत पट्टे वाटपाची योजना आपण करू. एकही पैसा जनतेकडनं घेणार नाही. माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने गरीब माणसाच्या कल्याणाकरता निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपण हे करण्याचा निर्णय करणार आहोत. आणि आता तर जोरगेवारजी, शाळेच्या विद्यार्थ्यांना कुठलंही डॉक्युमेंट काढायचं असेल, कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल, 18 प्रकारचं कुठलंही डॉक्युमेंट काढायचं असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प लागत होता. तुम्ही कमळाला मतदान दिलं, तुम्ही निवडून आले. जोरगेवारजी, आपल्या सरकारने निर्णय घेतला. आता कुठल्याही शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याच्या सर्टिफिकेट काढण्याकरता 1ही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही, 1ही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही. बंधू भगिनींना आपण निर्णय घेतला आहे. या ठिकाणी 124 निर्णय मला वाचून दाखवता येतील, पण आज वेळ नाही आहे. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी घुग्गुसच्या नगरपालिकेसमोर उभी आहे. घुग्गुसच्या नगरपालिकेसमोर विकासाची गाडी उभी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचा आहे, जे 55 योजना घेऊन घुग्गुसमध्ये येणार आहे. दुसरा चाक देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारचा आहे, जे 48 योजना घेऊन घुग्गुसमध्ये येणार आहे. तिसरं चाक माननीय नितीन गडकरी साहेबाचा आहे, जे या घुग्गुसची शहर विकास योजना, रस्ते विकास योजना करणार आहे. आणि चौथं चाक आमदार जोरगेवारचा आहे. या 4 चाकाची विकासाची गाडी घुग्गुसच्या नगरपालिकेसमोर उभी आहे. आणि या गाडीला जे पेट्रोल लागणार आहे, ते पेट्रोल टाकण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ मुनगंटीवार, अशोक उईकेची आहे. जेवढा विकासाचं पेट्रोल या ठिकाणी लागेल ते पेट्रोल आम्ही देण्याचा, विकासाची योजनेला मंजुरी देण्याचा प्रयत्न करू. 4 चाकाची गाडी उभी आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे बहिणी भावांनो, या गाडीचा ड्रायव्हर कोण बनणार आहे? कोणाला बनणार आहे ड्रायव्हर? मला सांगा, कोण बनणार आहे ड्रायव्हर? पूजाताई, दुर्गमला तुम्ही 2 तारखेला एवढं मतदान करा, एवढ्या बटना दाबा, एवढे कमर दाबा, इतक्या जोरान दाबा, फक्त बटन तोडू नका. पूजाताई दुर्गमला
प्रचंड बहुमताने विजयी करा. विकासाच्या गाडीच्या ड्रायव्हर माननीय पूजाताई दुर्गमला करा. आमच्या विकासाची 4 चाकाची गाडी घुगुसवरनं 100च्या स्पीडनं निघेल आणि किशोर भाऊ जोरगेवरच्या नेतृत्वामध्ये मोदीजीच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण योजना आपल्या घुगुसमध्ये लागू होतील. या विकासाच्या गाडी करता थांबू नका. बंधू भगिनींनो, हे काँग्रेसचं मत 124 योजना थांबवणार आहे. चुकीचं मतदान करू नका. काँग्रेस पार्टी डुबत चालली आहे, किंचित होत चालली आहे. परवा मी जोरगेवारजी ब्रह्मपूरला गेलो होतो. ब्रह्मपूरला गेलो होतो देवराव. तिथे विजय वडेट्टीवारजीच्या 5000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. सावलीमध्ये गेलो, राहुल बोम्मावरांनी 3000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. तिकडे गडचिरोलीमध्ये गेलो, आदिवासी आमच्या भाऊबंधांनी काँग्रेस सोडली. आम्ही नागपूरमध्ये गेलो तर 20 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाबूराव झाडे त्यांच्या लोकांनी काँग्रेस सोडली. पुढे मौद्यामध्ये राजा तिडके बाबूराव तिडकेच्या मुलांनी काँग्रेस सोडली. तिकडं पुसदमध्ये, हिंगणघाटमध्ये, यवतमाळमध्ये काँग्रेस सोडली. काँग्रेस पार्टी किंचित होत चालली. मी त्या कार्यकर्त्याला विचारलं, काँग्रेस काहून सोडता? ते म्हणले, आमचे नेते विसंवादी आहेत. आमच्या नेत्यामध्ये संवाद नाही आहे. विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही. दोघंही मिळून धानोरकर ताईला कोणी विचारत नाही. तिघेही मिळून हर्षवर्धन सपकाळ त्याचा काँग्रेसचा अध्यक्ष त्याला कोणी विचारत नाही. आणि चौघही मिळून त्या राहुल गांधीला कोणी विचारत नाही. काँग्रेस पार्टी डुबत चालली आहे. काँग्रेस पार्टीला मत देणं म्हणजे डुबतं जहाज आहे. डुबत्या जहाजात बसू नका, नाही तर केव्हाही हे जहाज डुबणार आहे. हे राहुल गांधीचे जहाज डुबवणार आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीला मत देणं म्हणजे जोरगेवाचे पाय त्या ठिकाणी बांधून ठेवणं आहे. एकीकडे धावणारा आमदार आहे. आम्ही सर्व जोरगेवारीच्या मागे उभे आहोत आणि धावणाऱ्या गाडीला थांबवण्याचं काम करू नका. कमळ निवडून आलं तर 124 योजना येतील. पंजा निवडून आला तर जोरगेवारजींनी आणलेल्या सर्व योजनेचा सत्यानाश करेल. जोरगेवारजी पैसे पाठवण्याचा प्रयत्न करेल, पण जर चुकीचा नगराध्यक्ष आला तर वांग्याचं तेल वड्यावर टाकेल, वड्याचं तेल वांग्यावर टाकेल आणि सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. ना घरकुल, ना पट्टा, ना काही. काँग्रेसवाले येतील, एक पाव दटाव आणि गरिबी हटाव करतील आणि बंधू भगिनींनो पूर्ण पैसे खाऊन टाकतील. झालं घुगुसचं काम. आणि म्हणून काँग्रेसला मत देणं म्हणजे विकासाचा सत्यानाश करणे आहे. बंधू भगिनींनो, दीपावलीचं पूजन केलं का? महालक्ष्मीजीचं केलं का नाही? महालक्ष्मी पूजन. आमच्या लाडक्या बहिणी काय शांत बसल्यात? महालक्ष्मी पूजन केलं का? कोणी केलं? हातवर करा. महालक्ष्मी पूजन सर्वांनी केलं. तुम्ही घरी तुमच्या आईने केलं, तुम्ही केलं, पुरावारांनी. अरे तू केलं का नाही? कटिंग सुरुवात केली तू. हे आजची फॅशन आहे कोरायची. महालक्ष्मी पूजन तुम्ही केलं असाल तर महालक्ष्मीजी जेव्हा आपण पूजन करत होतो तर महालक्ष्मीजी कशावर होती? ताई, महालक्ष्मी कशावर होती? महालक्ष्मीजी कशावर होती? घुगुसच्या विकासाची महालक्ष्मी पूजाताईच्या कमळावरच येणार आहे. बंधू भगिनींनो, प्रचंड बहुमताने विजयी करा. विजयाचा संकल्प करा. कराल का संकल्प विजयाचा? तर दोन्ही हात वर करून सांगा, विजयाचा संकल्प कराल का? तुम्ही विजयाचा संकल्प करा. पूजाताईला मतदान करा. पूजाताईने पाठवलेला एकूण एक प्रस्तावाला जोरगेवारांनी माननीय मुख्यमंत्र्याकडनं जेवढा पैसा घुगुसला लागेल तो संपूर्ण पैसा आणण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा तेवढीच मदत करेल. जेवढं या ठिकाणी विकासाच्या योजना कराल त्याला पूर्ण ताकद चंद्रशेखर बावनकुळेची राहील. एवढंच वचन मी देण्याकरता आपल्याकडे आलो आहे. सर्वांनी विजयाचा संकल्प करावा हीच या ठिकाणी विनंती करतो. जर विजयाचा संकल्प झाला असेल तर दोन्ही हात मजबूत करून वर करून भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.